लातूर शहराच्या जवळच असलेल्या खंडापूर शिवारात काही महिन्यापूर्वी अखंड हरिनाम सप्ताह आणि संतांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 7 दिवस चाललेल्या या सोहळ्यात राज्यातून आणि राज्याबाहेरून देखील भाविकांनी गर्दी करत कोट्यावधीचं दान दिलं होतं। मात्र भाविकांच्या दिलेल्या दानावर डल्ला मारून कोट्यावधी रुपये घेऊन किशोर महाराज शिवनीकर फरार झाला आणि काही दिवसातच लातूर शहरातील मोतीनगर भागात किशोर जाधव शिवनीकर यानं 1.5 कोटीचा आलिशान बंगला घेतला। खंडापूर गावातील भाविकांनी त्याला हिशोब विचारला असता पिस्तूल हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेवून ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न देखील किशोर जाधव शिवनीकर याने केला। दरम्यान किशोर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील किशोर शिवनीकर पोलिसांच्या हाती लागत नव्हता। मात्र अखेर लातूरातील 1.5 कोटीच्या बंगल्यातून किशोर जाधव असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने किशोर जाधव याला अटक केली आहे। आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। सर, खंडापूर शिवारातील अपहरण प्रकरणी आता शिवनीकर महाराजाला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक करून एमआयडीसीकडे वर्ग केलेली आहे। काय नेमकं प्रकरण होतं सर, आता काय सांगा? बरोबर आहे। एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिनांक 6/6/2026 रोजी CR नंबर 312/2026 हा गुन्हा दाखल झालेला होता। यामध्ये खंडापूर शिवारामध्ये जो फेब्रुवारीमध्ये एक पारायण सोहळा झाला होता, त्या पारायण सोहळ्यामध्ये नागरिकांकडून भक्तांकडून एकत्र केलेल्या देणगीपैकी शिल्लक जवळजवळ 3 कोटीच्या पेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्यामुळे हा सदरचा गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि अधिकारी आम्ही स्वतः असे सदर जो गुन्ह्यात नमूद केलेला आरोपित आहे किशोर धोंडीराम शिवनीकर उर्फ जाधव यांचा शोध घेत होतो। सदरचा आरोपित आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळून आलेला आहे। त्यांनी सदरचा आरोपित ताब्यात घेऊन आमच्याकडे पुढील कारवाई आम्ही ताब्यात दिलेला आहे। आता आम्ही आरोपितांची मेडिकल केलेली आहे आणि गुन्ह्यात अटक करण्याची कारवाई सुरू आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सर, एकंदरीत या प्रकरणामध्ये जो अपहार झालेला आहे आणि जणांच्या तक्रारी होते, आता अटक केलेल्या कशा पद्धतीने आणखी या प्रकरणी किती जण ताब्यात घेतले? मूळ गुन्ह्यामध्ये किशोर धोंडीराम शिवनीकर आणि अहिल्यानगरची श्री सोनवणे अशी 2 नावं नमूद आहेत, इतर नावं नमूद नाही आहेत अजून। त्यामुळं आता ह्यातला प्रमुख आरोपी अटक केल्यानंतर तपासामध्ये जे इतर आरोपी निष्पन्न होतील आणि ज्यांच्याकडे ह्या पारायण सोहळ्यातला प्राप्त झालेला जो निधी आहे, हा निधी ज्यांना गेलेला असेल त्यांना त्याच्यामध्ये पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे आणि गुन्ह्याचा वेळेत तपास करण्यात येणार आहे। लातूरच्या खंडापूर शिवारामध्ये झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये जवळपास राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरून देखील भाविक मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्या भाविकांना मोठं दान जे आहे त्या पादुका सोहळ्यामध्ये आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये दिलं होतं। मात्र त्यातील कोट्यावधीची रक्कम जी आहे ते किशोर महाराज शिवनीकर किशोर जाधव उर्फ पिस्तुल्या महाराज यांनी या ठिकाणी लंपास केली आणि ते फरार झाले होते। आणि काल स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं या किशोर जाधव शिवनीकर याला याच राहत्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जे आहे या ठिकाणी अटक केलेली आहे। काल त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलेले आहे। लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी या दानाच्या स्वरूपात आलेल्या पैशांमध्ये या किशोर शिवनीकर जाधव याने केला होता। करोडो रुपये घेऊन तो फरार देखील झाला होता आणि त्याच पैशातून ही 1.5 कोटींची जी प्रॉपर्टी आहे, 1.5 कोटींचा बंगला जो आहे तो बांधण्यात आल्याचा आरोप देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे। आणि या 1.5 कोटीच्या प्रॉपर्टीसाठीचा हा अपहार केल्याचं देखील या ठिकाणी बोललं जाते। लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये किशोर शिवनीकर जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला होता। त्यानुसार पोलीस किशोर जाधव याला शोधत होते आणि किशोर जाधव हा पोलिसांच्या हाताला लागत नव्हता। कधी पुणे तर कधी इतर गावी तो जात असल्यामुळं किशोर जाधव हा पोलिसांच्या हाताला लागत नव्हता। कोट्यावधी रुपये घेऊन फरार झालेला किशोर जाधव अखेर काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या ठिकाणी मिळून आला आणि याच राहत्या घरातून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्या ठिकाणी अटक किशोर महाराजाला दाखवण्यात आलेली आहे। नेमकं किती कोटींचा हा भ्रष्टाचार झाला आहे हा आकडा जरी उघड नसला तरी किशोर जाधव याला अटक
अटक केल्यामुळं हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उजेडात येणार आहे आणि या संपूर्ण प्रकारामुळं जो आहे तो या संत पादुका सोहळ्यामध्ये आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये नेमकी किती देणगी जमा झाली होती, किती रक्कम जमा झाली होती, किती कोटींची रक्कम घेऊन हा किशोर महाराज फरार झाला होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आणि MIDC पोलिसांना या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये नवीन ट्विस्ट जे आहेत ते या कहाणीमध्ये येणार असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.